नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक वर्गांनो, मागच्या काही दिवसामध्ये अनेक अपडेट तुम्हाला या संदर्भात देत होतो. टी अनिवार्य असेल, शिक्षकांसाठी दिलेला अल्टिमेट असेल, त्या सर्व अपडेट विषयी आपण चर्चा करत होतो. आणि त्यातल्या सर्व महत्त्वपूर्ण बाबी तुमच्यासमोर एक्सप्लेन करत होतो. नुकतंच हे प्रकरण उच्च न्यायालय या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यांच्याकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय काय आहे? तो अंतरिम आहे का? किंवा या संदर्भात आणखीन काय पुढची काही अपडेट आहे का? या संदर्भात संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत, शिक्षक वर्गांपर्यंत या संपूर्ण अपडेटची त्यांच्यापर्यंत माहिती जाणं अपेक्षित आहे आणि त्यांना संपूर्ण या माहिती कळणं गरजेचं आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे या जून-जुलै महिन्यामध्ये आता टी एक्झाम होणार आहे आणि वर्षातून दोनदा तर करणारच आहेत. शिक्षक परिषदेचा तो निर्णयच आहे. 27 पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त संधी दिली जाणार आहे. आणि अगदी याच खातर आपण एक अत्यंत दर्जेदार बॅच सुरू केलेली आहे, महागुरु 1.0 बॅच, ज्यामध्ये मार्गदर्शक लाभणार आहेत खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर. त्यांचे महत्त्वपूर्ण असे 2 विषय मराठी आणि इंग्रजी, जे अनिवार्य असणारे विषय, परिपूर्ण अशी तयारी आणि अगदी त्यांच्या समेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभते. अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आणि त्यांचा या क्षेत्रातील अनुभवा अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयाप्रत, यशाप्रत, स्वप्नाप्रत पोहोचण्यास मदत झालेली आहे. अगदी तीच टीम, तीच फॅकल्टी तुम्हाला लाभत आहे. बॅचची सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल आणि दोन्ही पेपर या संदर्भातल्या 13 फेब्रुवारी पासून बॅच सुरू झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण या फ्लोमध्ये तुम्ही लवकरात लवकर जितक्या येताल, अगदी तुम्हाला त्या एक्झाम डेट पर्यंत परिपूर्ण अशी तयारी करून घेता येईल आणि या वर्षी तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होईल. कॉन्टॅक्ट नंबर नोट डाउन करून घ्या. या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण बॅचविषयी डिटेल जाणून घ्या. आपल्याला माहिती आहे सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी आता टी अनिवार्य आहे. आपण खास त्यांच्यासाठी विशेष अशी शिक्षक वर्गांसाठी बॅच सुरू करतोय, गुरुवर्य 1.0 बॅच. त्याचेही डिटेल स्क्रीनवरती आहेत. तीही बॅच सुरू झालेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. संपूर्ण बॅचची लिंक आहे, ॲपची लिंक आहे. ॲप डाउनलोड करून घ्या आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा. नक्कीच तुमचं यावर्षी ही पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होणार आहे. चला वळूयात आजच्या महत्त्वपूर्ण अपडेटकडे, ब्रेकिंग न्यूजकडे, की ज्यामध्ये तुम्हाला माहिती दिली गेलेली आहे एका निर्णयासंदर्भात. जो निर्णय आता सध्या नुकताच हे प्रकरण हायकोर्टामध्ये आहे. इन द हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियर्स ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद. बघा या संदर्भातचा एक ही पिटिशन दाखल होतं आणि ज्यामध्ये 20 फेब्रुवारी 2026 ला एक निर्णय दिलेला आहे. पण तो निर्णय कशा स्वरूपाचा आहे, काय कारवाई केली जाणार आहे, तो अंतिम निर्णय आहे का त्या संदर्भात काही दिलासा दिला गेलेला आहे का, या संदर्भात आपण चर्चा करूयात. अगोदर तो दिलेली माहिती आणि नेमकं त्याच्यामध्ये काय नमूद केलेलं आहे यावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करूया. ज्यामध्ये बघा इथं संपूर्ण माहिती, द ग्रेव्हियन्स ऑफ petitioners in these petition in that they are the teachers without having qualified the teachers eligibility test TET by an order. त्यामध्ये डेट दिलेली आहे. यामध्ये त्यांच्यासाठी म्हणजे काही 2 वर्षाच आपण बघितलं की 27 पर्यंत त्यांना पात्रता धारण करणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला गेला होता आणि त्या संदर्भात एक पिटिशन दाखल करण्यात आलं होतं की अनेक शिक्षक वर्गांचं जी काही पदोन्नती असेल किंवा इतर जी काही प्रक्रिया असेल त्या संदर्भात त्या थांबवण्यात आल्या होत्या, बरोबर. आता या संदर्भात ह्या उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करण्यात आलं आणि तो जो आधी पूर्ण निकाल दिला गेलेला आहे. आता या सर्व डिटेल्स आपण त्यामध्ये नमूद काय केलं गेलेलं आहे ते आपण सर्व डिटेल म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये त्याचं संपूर्ण कन्व्हर्जन करूया, जेणेकरून तुम्हाला समजणं सोपं होईल, बरोबर. आता यामध्ये काय मुद्दे आहेत ते बघूयात आधी. या ज्या गोष्टी आपण निष्पन्न केलेल्या आहेत त्यावरती आधी चर्चा करूयात. काय म्हटलं गेलेलं आहे की बॉम्बे हायकोर्ट एक अंतरिम, तात्पुरता म्हटलंय. त्याच्यामुळेच मी सुरुवातीलाच नमूद केलेलं आहे, हा अंतिम निर्णय नाही, हा तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. याचे मुख्यत्व मुद्दे इथं दिलेले आहे. विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे
ज्या शिक्षकांनी अजून टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा पास केलेली नाही त्यांना पदोन्नती म्हणजे ज्याला आपण प्रमोशन म्हणतोय या प्रक्रियेत सामील करून घेणे या संदर्भामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. शिक्षकांचं म्हणणं काय आहे त्यामध्ये, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला टीईटी पास होण्यासाठी ऑगस्ट 2027 पर्यंत वेळ दिली आहे. हे तर सर्वश्रुत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने पदोन्नती देताना आम्हाला डावलू नये असं त्यांचं म्हणणं आहे. मग न्यायालयाने निकाल काय दिलेला आहे बघा, खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे या निकालामुळं. आणि हा अंतरिम आहे की याच्यावरती पुढे जाऊन हा अशाच पद्धतीने कार्यरत होईल का, हा सुद्धा खूप मोठा प्रश्न येईल त्या काळामध्ये आपल्याला उद्भवू शकतो. न्यायालयाने शिक्षकांना मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने आदेश दिला आहे की पदोन्नतीच्या यादीत शिक्षकांची नावे समाविष्ट करावीत. बघा खूपच महत्त्वपूर्ण निकाल आहे. याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट सगळीकडे पडणार आहेतच. महत्त्वाची अट काय असणार आहे, परंतु त्यामध्ये महत्त्वाची अट नमूद केलेली आहे की ही पदोन्नती किंवा यादीत नाव येणे हे कायमस्वरूपी नाही. हा सुद्धा शिक्षकांनी मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तात्पुरता जरी दिलासा असला तरी त्या यादीमध्ये असणारं नाव हे कायमस्वरूपी नाहीये. हे या केसच्या अंतिम निकालावर अवलंबून असेल. म्हणजे ज्यावेळेस अंतिम निकाल येईल, आता दिला हा तात्पुरता निकाल आहे, अंतरिम निकाल येईल त्यावरती संपूर्ण गोष्टी अवलंबून असतील. जर भविष्यात निकाल विरोधात गेला तर सवलत रद्द होऊ शकते, हे सुद्धा नमूद करण्यात आले. पुढील तारीख म्हणजे दिलेली आहे साधारणतः या प्रकरणाची 23 मार्च 2026 रोजी. बरोबर. यातले काही महत्वपूर्ण मुद्दे आपण बघूयात की दोन्ही याचिकाकर्त्यामध्ये संबंधित पक्षांच्या विद्वान वकिलांनी काही वेळ म्हणणे ऐकून घेतले. या याचिकांमधील याचिकांची तक्रार अशी होती की शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी पात्र नसलेल्या शिक्षक आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालय दिनांक 1/9/2025 या आदेशानुसार ज्या व्यक्तीकडे टीईटी पात्रता नाही त्यांना 2 वर्षाच्या कालावधीचं संरक्षण दिले आहे. मात्र अट अशी आहे की त्यांनी 2 वर्षाच्या आत टीईटी पात्रता धारण म्हणजे त्यांनी ते मान्य केलेलं आहे की बाबा 2 वर्षाच्या 27 पर्यंत त्यांना टीईटी पात्रता धारण करणे गरजेचं आहे. परंतु त्यांची जी काही पदोन्नती थांबवली गेली होती याच्यावरती निर्णय घेण्यात यावा की याच्यावरती आम्हाला एक दिलासा तात्पुरता देण्यात यावा, या संदर्भातली ही पिटिशन होती. आणि या संदर्भात चर्चा झाली. याचिकाकर्त्यांनी ही तक्रार आहे की दोन्ही याचिकामध्ये प्रतिवादी जिल्हा परिषदांनी शिक्षकांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या याचिकाकर्त्यांकडे टीईटी पात्रता नसल्याने केवळ ज्या शिक्षकांकडे टीईटी पात्रता आहे हे तर आपण बघितलं, त्याच्या संदर्भातले मी वेगवेगळे व्हिडिओही तुमच्या समोर सादर की जी काही जिल्हा परिषद आहे त्यांनी तशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रकही प्रसिद्ध केलं की ज्यांची टीईटी पात्रता आता मध्यंतरी झालेल्या एक्झाम मध्ये झालेली आहे त्यांचीही यादी मागवण्यात आली आणि पात्रता असणाऱ्या शिक्षकांची जी काही प्रलंबित पदोन्नती होती ते द्यायला सुरुवात केली गेली होती. त्यांचाच पदोन्नतीचा विचार केला जात आहे. याचिकाकर्त्यांची तक्रार आहे की जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना टीईटी पात्रता मिळवण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी दिला आहे तेव्हा जिल्हा परिषदांनी 31/8/2027 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीसाठी पदोन्नतीच्या प्रक्रिया साठी थांबलं पाहिजे असं म्हणणं होतं. आणि या खातरच या टप्प्यावर या न्यायालयाच्या या याचिकाकर्त्यांच्या तक्रारीत खोलवर जाण्याची गरज नाही. आजच्या घडीला हे मान्य आहे की याचिकाकर्ते टीईटी पात्रता नाही. याचिकाकर्त्यांच्या विद्वान वकिलांनी असं नमूदही केलं आणि अंतरिम दिलासा म्हणून असे निर्देश दिले जात आहेत की याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट केली जावीत. परंतु हे याचिकाकर्त्याच्या अंतिम निकालावरती आधी म्हणजे जरी त्यांचे आता तात्पुरत्या स्वरूपात यादीमध्ये नाव समाविष्ट केलं असलं तरी हे त्यांचा निकाल हा अंतिम नाही, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आपल्याला. तात्पुरता दिलासा ज्याला आपण इंटरिम रिलीफ ज्याला म्हटलेलं आहे, म्हणून या याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीच्या यादीत समाविष्ट केली जावीत. परंतु या रीट याचिकाकर्ता अंतिम निकालात अधीन असेल म्हणजे आता दिलेला निकाल हा अंतिम निकालाच्या अधीन असेल. पुढे जर त्यांच्या विरोधात गेला तर असं समजायचं नाही की आता तात्पुरता दिलेला निकाल हा कायमस्वरूपी असेल. संबंधित पक्षांनी या आदेशाच्या अधिकृत प्रती आधारे पुढील कारवाई करावी असंही उच्च न्यायालयाने म्हटलेले. बघा महत्वपूर्ण गोष्ट अशी की 2027 पर्यंत यांना पदोन्नती मिळणार आहे. बरोबर. म्हणजे या निकाला थ्रू असं तर निष्पन्न होतंय. परंतु बघूयात कारण आता हे प्रकरण त्याची पुढची तारीखही आपल्याला दिसते
मार्च महिन्यामध्ये साधारणतः 21 मार्च आता तुम्हाला जस्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे की यामध्ये त्या तारखेला जो काही पुढची कारवाई 23 मार्च आहे. या तारखेला जो काही पुढची या सुनावणीवरती बरचसं काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे बघूयात काय अपडेट हाती येतात. जे सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी आणि जे आता सध्या टीईटीची तयारी करताय, सेवेत जाण्याचं स्वप्न पाहतायत त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरणार आहे. अपडेट जी काही असणं तुमच्यापर्यंत पुरवणं आपलं काम आहे. त्यातून काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो हेही आपल्याला बघायचंय. जी काही अपडेट येईल तुमच्यासमोर सादर करेन. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडले असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. परत एकदा आवाहन करतोय, ह्या संपूर्ण प्रक्रिया चालतच राहणार आहेत. दावे प्रतिदावे होतच राहणार आहेत. या जर म्हणतो ना, की जो आपल्या गळ्यात अडकलेला जो फास आहे, काटा आहे, जर काढायचा असेल, एकदा का यातून जर आपल्याला कायमस्वरूपी सुटका पाहिजे असेल, तर तुम्हाला ही बॅच खूप उपयुक्त ठरणार आहे मैत्रिणींनो आणि शिक्षक वर्गांनो. कारण आपल्याला माहिती आहे, टीईटी अनिवार्य आहेच. एका राज्यापुरती नसून ती संपूर्ण राज्यांसाठी आहे. आणि तोही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्याच्यामुळं बाकी सर्व गोष्टी होतच राहतील, परंतु आलेल्या संधीचं सोनं करा. जून महिन्यामध्ये आपल्याला जून जुलै महिन्यामध्ये सांगितलंय आपल्याला टीईटी ही होणार आहे, कारण वर्षातून 2दा घ्यायची आहे. आणि याच्यासाठी ही महागुरु 1.0 बॅच तुमचं या वर्षीचं टीईटी पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार करणार आहेत. कारण तर यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सरांचं, ज्यांचं या क्षेत्रामध्ये अनेक वर्षाचा अनुभव आणि आपल्याला माहिती आहे पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, मराठी आणि इंग्रजी हे विषय कंपल्सरी आहेत आणि ज्या 60 मार्काला असणारे हे विषय त्यांच्या असणारा विश्वासार्हता आणि जास्तीत जास्त मार्क संपादित करण्याचा विश्वास आणि तुम्हाला वारंवार याही गोष्टीचा उल्लेख करतोय, सर्वोत्तम टीम आहे महाराष्ट्रातली. त्यांचाही या क्षेत्रातला अनेक वर्षाचा अनुभव, अनेक विद्यार्थी मित्र त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांचं स्वप्न साकार आहे आणि यावर्षी नक्कीच तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होणार. चला विद्यार्थी मित्रांनो, परत भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.